अंबरनाथ शहराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या उड्डाण पुलावरील रस्त्याची पुन्हा एकदा दुरावस्था समोर आली आहे। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अंबरनाथ नगर परिषदेकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो। मात्र पहिल्याच पावसानंतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी तसेच अन्य वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे। संतप्त वाहन चालक आणि नागरिक या कामाच्या दर्जांबाबत प्रश्न उपस्थित करत असून काही नागरिक शहर अभियंत्यांच्या देखरेखीवरही गंभीर आरोप करत आहे। दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती का निर्माण होते? निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर अंबरनाथ नगर परिषद कारवाई करणार का? या प्रश्नांची उत्तरे नागरिक मागत आहेत। या संदर्भात अंबरनाथ नगर परिषदेचे शहर अभियंता राजेश तडवी यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयात भेट दिली, मात्र त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय आणि कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही। दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च, त्यानंतरही पहिल्याच पावसात रस्ते खड्डेमय, या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण? हा प्रश्न आता अंबरनाथकर विचारत आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर अभिलाष डावरे यांनी। प्रत्येक वर्षी अंबरनाथ नगर परिषद रस्त्यांसाठी लाखो रुपये खर्च करत असते। सध्या आपण आलेलो आहोत अंबरनाथच्या उड्डाण पुलावरती आणि ह्या उड्डाण पुलावरती तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात खड्डे जे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। जसे की आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे, काही लोकांना कमरेचा त्रास होत आहे, तर वाहनांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। संवाद साधण्यासाठी काही वाहन चालक आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधला। दादा, अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, काय सांगाल? हे दरवर्षीच आहे सर। आपण पाहत असाल हा उड्डाण पुलाचा रस्ता आहे। दरवर्षी इथं जोरदार पाऊस झाला डांबरीकरण आहे, ते डांबरीकरण निघून जातं। या डांबरीकरणाच्या पॅचच्या नावाखाली इथं लूटमार चालू आहे असं म्हणता येईल। तुम्ही बघतच असाल हा रोड कसा दिसतोय, एवढे मोठे मोठे दगड वगैरे निघालेले आहेत तिथे। जेव्हा बाईक वगैरे इमर्जन्सी मध्ये जात असतील त्यावेळेस एखादी बाईक स्लिप होऊन किंवा होतेच म्हणा स्लिप, ते होऊन एखाद्याचा जीव गेल्यानंतर हे रस्त्याचे खड्डे बुजवणार आहेत प्रशासन। एवढे दरवर्षी लाखो रुपये खर्च करतात। ते खर्च करतात म्हणजे नेमकं काय करतात ते कळत नाही की बाबा रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत। तसंच तुम्ही म्हटलं दादा का या ठिकाणी लूटमारी केली जात आहे, नक्की कोण लूटमारी करत आहे या ठिकाणी? लूटमारी नक्की कोण करत आहे म्हणजे जे अंबरनाथ प्रशासनामध्ये जे शहर अभियंता म्हणा, हे कोणाला देत असतील ते कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक असतील किंवा XYZ जे असतील ते लूटमार करतच आहेत। मला तुमची आता मागणी काय आहे दादा या संदर्भात? या संदर्भात मागणी एक रिक्षा चालक म्हणा किंवा एक अंबरनाथकर म्हणून रस्ता आम्हाला सुव्यवस्थित झाला पाहिजे। पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये आपण बघितलं जो स्टेशन परिसर आहे त्या परिसरामध्ये पण पॅच लावण्याचं काम केलेलं आहे। पॅचच्या नावाखाली लूटमार चालूच आहे, परंतु आता एक थोडासा पाऊस पडून गेला का परत खड्डे पडलेले आहेत। कांसाईचा जो साई सेक्शनचा हे झाला तिथे पण सगळे चांगले रस्ते खोदून परत ते तसेच सोडून जातात। तसंच बघितलं तर पहिल्याच पावसामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहन चालक हे त्रस्त झालेले आहे आणि ते नगरपालिकेला प्रश्न विचारत आहे का इतकं खर्च करून देखील खड्ड्याचं साम्राज्य का निर्माण झालेलं आहे, याला नेमकं जबाबदार कोण आहे, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत। अभिलाष डावरे, टीव्ही न्यूज, अंबरनाथ।